2 वर्षांपासून सुरू असलेलं युक्रेन रशिया युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाहीये। दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करतात। रशियाने गेल्या 24 तासात युक्रेनवर 55हून अधिक वेळा हवाई हल्ले केलेत। यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 40हून अधिक लोक जखमी झाले। गाझामधील युद्धाला 9 महिने पूर्ण होत असताना इस्रायलमधील नागरिकांनी काल देशभरातील महामार्ग रोखून धरत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पायउतार होण्याचं आवाहन केलंय। तसेच हमासने ओलीस ठेवलेल्यांना परत आणू शकेल अशा युद्धविरामाची मागणीही आंदोलकांनी केली आहे। फ्रान्समध्ये सत्ताकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सार्वत्रिक निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजांची घोषणा करण्यात आली आहे। यानंतर काल रात्री पॅरिसमध्ये आंदोलकांनी मोठा राडा घातल्याचं कळतंय। आंदोलनकर्त्यांनी पॅरिसमध्ये गोंधळ घातलाय। अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप पाहायला मिळाली आहे। इराण आणि पाकिस्तानने गेल्या 4 दिवसात जवळपास 12,000 अफगाण स्थलांतरितांना आपल्या देशातून हाकलून दिले। तालिबानच्या निर्वासित मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय की पाकिस्तान आणि इराणच्या सरकारने 11,997 अफगाण स्थलांतरितांना त्यांच्या देशातून बाहेर काढले। सर्व निर्वासित अफगाणिस्तानात परतलेत। पंतप्रधान मोदी आज रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत। पीएम मोदींच्या या भेटीबद्दल रशियाला खूप उत्सुकता आहे। भारत रशिया संबंधांसाठी ते महत्त्वाचे आहे। रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे। कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे पुन्हा एकदा लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोकं वर काढलंय। कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनातूनच कोरोना विषाणूचे नवनवीन अवतार समोर येतात। यातील काही प्रकार अतिघातक आहेत तर काही तुलनेने कमी घातक आहेत। यातीलच 2 प्रकार म्हणजेच फ्लर्ट आणि LB1 या विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय। अमेरिकेतील आर्थिक मंदीची परिस्थिती, वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता वापर भारतीयांच्या मुळावर आलाय। तब्बल 1 लाखापेक्षा अधिक नोकऱ्या धोक्यात आल्याचं वास्तव समोर आहे। भारतीयांना नोकरी शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। आयटी क्षेत्रातील अग्रगण्य गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ले ऑफ देण्यास सुरुवात केली आहे। चीनी गुप्तहेर जहाज वारंवार श्रीलंकेत येण्याचा प्रयत्न करायचे, ज्यामुळे श्रीलंकन सरकारने त्यावर बंदी घातली होती। पण आता ही बंदी उठवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला। त्यांच्या निर्णयामुळे भारताची डोकेदुखी नक्की वाढणार आहे। जपानी मीडियानुसार श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती NHK वर्ल्ड जपान यांनी दिली आहे। श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे। बेट राष्ट्राच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या अखेरीस देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली असं म्हटलंय। निवडणूक आयोगाचे अध्यक्ष RML रत्नायके यांनी सांगितलंय की 17 जुलैनंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात। यासाठी निवडणूक आयोगाला सर्व कायदेशीर अधिकार देण्यात आले। मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये गेल्या 36 तासात भूस्खलन आणि पुरामुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून प्रमुख महामार्ग आणि रस्ते बंद झाले। पुरात वाहून गेलेले किंवा भूस्खलनात गाडले गेलेले 8 जण बेपत्ता झालेत, तर 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्ते दान बहादूर कार्की यांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात हाथरस येथे एका सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली होती। या घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती। या घटनेनंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय। या पत्राद्वारे त्यांनी या घटनेतील पीडित कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली आहे। राहुल गांधी यांनी X या समाज माध्यमांवर हे पत्र शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे। दिल्ली सरकारने नेल्सन मंडेला मार्गावर महात्मा गांधींचा 50 फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही महत्त्वाकांक्षी योजना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता। अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचं PWD मधील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। हाथरसच्या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या विरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल मोइत्रा यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे। नव्या फौजदारी कायद्यानुसार महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता
आतापर्यंत नासाच्या विविध मोहिमांमधून अंतराळ यात्री स्पेसवॉक करत आलेत, मात्र आता सर्वसामान्यांसाठीही स्पेसवॉक करता येणार आहे. एलन मस्क यांच्या मालकीची SpaceX ही एरोस्पेस कंपनी लवकरच पहिले व्यावसायिक स्पेसवॉक फ्लाईट लॉन्च करणार असून त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता जॉन लांडो यांचे कर्करोगाने निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी टायटॅनिक आणि अवतार यांसारख्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली.